थंडीचा महिना आणि मस्त उबदार शेकोटी. हो, पण ही शेकोटी आपल्या वांग्याच्या भरतासाठी. शहरात राहून चुलीवरची गावरान टेस्ट नाही भेटली म्हणून काय झालं, प्रयत्न सोडायचे नाही. सेम तशाच पद्धतीने गॅसवर बनवूयात आपण वांग्याचं भरीत. तर 2 वांगी मस्त तेल लावून चिरून घेतली थोडीशी व मध्यम आचेवरती भाजून घेतली. भाजून झाल्यानंतर हात भाजले तरी चालेल, पण टेस्ट यावी म्हणून गरम गरम तिचे जळालेले छिलके बाजूला काढले. आधी हाताला चटके मग मिळे भाकर. तर अशाच पद्धतीने हाताला चटके सोसत काही करून तिचे जळालेले छिलके काढून घेतले व आहारावरती मस्त असं भाजलेल्या वांग्याचं मिश्रण रगडून घेतलं वाटीच्या साह्याने. आज व्हिडिओ शूट करताना ट्रायपॉड काही यूज केला नव्हता. एका हातामध्ये मोबाईल धरून दुसऱ्या हाताने ते मिश्रण रगडायचं काम चालू होतं, त्यामुळे कॅमेरा थोडा हलत होता. मिश्रण रगडून झाल्यानंतर मस्तपैकी बारीक चिरलेला कच्चा कांदा त्याच्यामध्ये मिसळला. चवीपुरतं मीठ टाकलं. तर इथे मी मिठाचं प्रमाण सांगितलं नाही आहे, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही टाका. मस्तपैकी गावठी लसणाचा कांदा फोडून घेतला आणि त्यानंतर त्याच्या पाकळ्या सेपरेट करून लसूण सोलून तो चेचून घेतला. बघ करता करता आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू शॉर्ट मध्ये ऐकत लसूण मात्र बारीक टेचून घेतला. त्यानंतर हा टेचलेला गावठी लसूण मस्तपैकी आपल्याला भरतामध्ये मिक्स करून घेतला. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं हिंग मिसळलं. हिंगानंतर आपले जे काही मसाले आहेत ते आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. तर शेंगदाणे मस्त गरम गरम तव्यावरती भाजून घेतले, त्याचा कूट केला व तो आपल्या मिश्रणामध्ये मिक्स केला. जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूट मला आवडत नाही, कारण मग काय होतं, वांग कमी आणि शेंगदाण्याचा कूट जास्त लागतो, त्यामुळे कमी प्रमाणामध्ये ऍड केला आहे. चवीनुसार धनेपूड, जिरेपूड, आपला तिखट मसाला त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मस्तपैकी हे वांग्याचं भरीत तव्यावरती शॅलो फ्राय केलं. तुम्हाला आवडत नसेल तर असं कच्चं देखील गावी खाल्लं जातं, पण मला थोडंसं तेल घालून आवडतं म्हणून तव्यावरती फ्राय केलं. बघा बरं, वाटते का गावरान थाली? कांदा, लिंबू आणि मिरची, आहा, 1 नंबर चव झाली होती. तुम्हीही नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला सांगा कशी टेस्ट झाली होती. बाय बाय.